हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईल या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी संध्या मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जावो, तसेच आपल्या बाप्पाचा सर्वांवर आशीर्वाद राहो. तर आज आपण आलेलो आहे पुण्यातील काही गणपती पाहण्यासाठी. तर तुम्ही इथे पाहू शकता, मंडईतील गणपती आहे आणि यांचं दरवर्षी खूप छान असं डेकोरेशन असतं. तर अतिशय सुंदर असं डेकोरेशन आहे. एकूणच सर्व मंडळांचे जर तुम्ही डेकोरेशन पाहिले तर अतिशय सुंदर आहेत. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचे काही मंडळ आणि त्यांचे डेकोरेशन या वर्षीचे कसे आहेत ते. तर चला, आता हा आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट पुणे यांचा गणपती. तर तुम्ही यांचं डेकोरेशन देखील पाहू शकता किती सुंदर आहे ते. पुण्यातील गणपती म्हटलं की त्याचं गावाकडे देखील खूप अट्रॅक्शन असतं आणि तुम्ही पाहू शकता गर्दी खूप आहे. तर बाहेर गावावरतून देखील खूप भाविक जे असतात ते गणपती पाहण्यासाठी इथे येत असतात, त्यामुळे गर्दी तर खूप आहे. त्यानंतर आपण पाहूया पुण्यातील महत्त्वाचा आणि सर्वांचा आराध्य दैवत असणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हा गणपती. तर या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे, कारण जे भाविक भक्त येतात ते सर्वात प्रथम याच गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि तुम्ही पाहू शकता खूप लांब अशी रांग लागलेली आहे. तर गर्दीमुळे आपल्याला बाप्पाचं नीट तोंड देखील दिसत नाहीये. त्याचप्रमाणे आपण पुढचे काही महत्त्वाचे मंडळ आणि त्यांचे डेकोरेशन पाहूया. तर चला.
त्यानंतर श्री छत्रपती राजाराम मंडळाने या ठिकाणी गोल्डन कलरचं मंदिर उभारलेलं आहे. अतिशय सुंदर असं हा देखावा तयार करण्यात आला आहे, जो की अमृतसर पंजाब या ठिकाणी दुर्गा मातेचं मंदिर आहे, दुर्गाना मंदिर याचं आहे. तर खूप सुंदर अशा प्रकारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई नंतर याच ठिकाणी खूप जास्त गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. मंदिराच्या गाभाऱ्याला अतिशय सुंदर प्रकारे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि बाप्पाची जी मूर्ती आहे ती तुम्हाला एका राक्षसाचा वध करताना या ठिकाणी पाहायला मिळेल. तर खूप सुंदर असं या ठिकाणचं दृश्य आहे.